नाही, अजून किती झोपणार आहेस? नारू शेठ, तुमच्यामुळे रात्रीची झोप पण नाही झाली. ए तुला झोपेची पडले? ए सोन्या, गाडी शोधतो ना आपण. मला मदन शेठचं बोलणं आता पटू लागले बरं का. काय? आणि म्हणला घाई केली की नारू सारखी अवलाद पैदा होते. मदन शेठ तुझ्याशी हे डिस्कस करतात? यांचा आपल्यावर विश्वास आहे. त्यांनी सांगितलेली कुठलीच गोष्ट मी कुणालाच सांगत नाही. नको सांगू. नारू शेठ, ओ लय भूक लागली, नाश्त्याला कुठं थांबायचं? हे चोरलंय आता. अरे इतकी काही खाणारा जगातला तोच एक बाप्या पाहिलाय मी. मला केळी खायला खूप आवडतं. तू हे कोस न वळवता हे सांगू शकला असतास. उठ, मुगी आल्या उठ. काळ्या की लाल? अरे पाय सुन्न पडलाय माझा. उठ उठ तुमच्या पायाचं सोडा, पण मदन शेठना जर कळलं ना गाडीचं काय झालं, मग तुमचं काय खरं नाही. पप्पा कोणाचे रे कोणाचे? हँडसम पप्पा कोणाचे? यायला गप्पा. कुठं होता रात्रभर? हा काय फोन नाही, मेसेज नाही, कॉल नाही, चावट जोक नाही. गाडी घेऊन जंगलात गेलेलो पप्पा. जंगलात रात्रीचा? हो. मदन शेठ, तुमची गाडी पळवली. काय म्हणतो त्याने? गाडी काय म्हणतो? जोरात पळवली पप्पा, जोरात. पण पप्पा गाडीला काही जबरदस्त लाइटिंग केली तुम्ही. तुझ्या आयला तुझा पप्पा काय साधा वाटला होय? रात्री लाइटिंग फुल ऑन करून जंगलात घुसला का नाही तर टायगर असा स्वतः येऊन विचारतो, अरे कोण टायगर आला? परत कधी येणार? जोवर गाडी मी शोधत नाही. काय म्हणला? गाडी काय? नव्या कोऱ्या गाडीनं नवीन वाटा शोधत नाही तोपर्यंत रिटर्न नाही पप्पा. त्याच्या वाटा शोधतोय तिच्या आईला. काटा शोध, काटा त्यापेक्षा. हा जरा शोध काटा दे रेटा. तुला काय शोधायचं असेल शोध. गाडी लावून दे पहिली. तू नाही आला तर चालन, गाडी पाहिजे. चला भोंडवे घराण्याची गाडी ती आलं लक्षात तुझ्या. आन कट कर आता, कट कर. डेटा खाऊ नको माझा. आलं लक्षात. चाल. कोणाचे रे कोणाचे? याशी पप्पा. नारू शेठ, तुम्ही मला जिरा राईस पण नीट खाऊ नाही दिला. माझं दुपारचं जेवण व्यवस्थित नाही झालं तर माझा दिवस खराब जातो. तुम्ही पण 2 घास खाऊन घ्यायला पाहिजे होतं. हे तर माझं जीवन धोक्यात आहे आणि तुला जेवण महत्वाचं वाटतंय? अरे तुझ्या समोरून ते गाडी घेऊन गेले, तुला काहीच कसं वाटत नाही? आपल्या गाडीचं जाऊ दे, पण आपण इथं लोकांची बाईक चोरी करून आणली ते ध्यानात असू दे. मदन शेठला कळलं तर काय वाटन त्यांना? अरे मदन शेठला जर कळलं ना तर तो मला पाटा वरवंट्यात घेऊन वाटेल. 1 मिनिट. पप्पा पप्पा माय डिअर फ्रेंड पप्पा, व्हिडिओ कॉलवर मारू गप्पा. गप्पा मारते. मला सांग कुठे आहेस तू? तुमच्या मनात पप्पा. अरे जन्माच्या अदुगर तू माझ्या मनात होता. म्हणजे? अरे म्हणजे माझं मन किती मोठं आहे तुला नाही माहित मम्मी आहे ना. आणि सुकाळीच्या गाडीचा मागचा भाग कुठे आहे? पप्पा तो खाली आहे ना. मी गाडीचा म्हणला. गावर टिंब लावायचं नाही, नाहीतर तुझी आहे ना टिंब लावलेली गा मी अशी सुचवीन ना, अशी सुचवीन. लय सुचवीन सांगतोय. कुठाय आमच्या घराण्याची गाडी कुठाय? गाडी नाही मग पानटपरी.
मला तंबाखू खायची आहे. तुला आहे ना एक दिवस अंगभर चुना लावून मळतोच चांगला. चाल पटापट. लफडी चिक्कार लफडी करतात मदन शेठ. तुमच्या जन्माच्या आधीपासून मी त्यांच्या सोबत आहे. तुमच्या जन्माच्या आधी मदन शेठ ज्या गाडीत बातचीत करायची ना ती गाडी आपणच चालवायचो. त्यांच्या लग्नाची बायको जरी एक असली ना बिगर लग्नाच्या चिक्कार आहेत. चिक्कार चिक्कार म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात तुमची छोटी मम्मी आहे. जेव्हा जेव्हा ते म्हणतात ना आम्ही दौऱ्यावर चाललो तेव्हा समजून जायचं. लला 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 लला. आहा. खायला म्हणजे माझ्या बापान आयुष्याचे जामच दौरे लावलेले आहेत. मदन शेठची सगळी सिक्रेट आपल्यालाच माहिती आहेत. म्हणून मदन शेठ आपल्याला कामावरनं काढत नाही. शेठ आपल्याला स्वतःचा पोरगा मानतात. हो. मानतात ना फक्त. हा. हा. अय्यो, पप्पा. अयो पप्पांचा फोन आहे. एक मिनिट. पप्पा. हे नरे गाय टाकले. गाडी कुठे? गाडी कुठे? पप्पा तुम्हाला फक्त गाडीचीच काळजी असते. करणारच ना मुर्द्या. कारण गाडी तुझ्यापाशी नाहीये का नाही? पप्पा तुम्हाला कसं पटवून देऊ? बापाला पटवतो? मला पटवतो का तू? म्हणजे ए ए त्याने दाखव त्याला फोटो दाखव. बघ फोटो. कशी गेली गाडी त्यांच्यापाशी? कशी गेली? आम्ही सगळे एकत्रच आहोत पप्पा. वा काय एकत्र सगळे? मग तू का नाही फोटो? मी फोटो काढीत होतो. नर्या आता जो खोटा बोलला ना चांबडी सोलीला तुझी सांगून ठेवतो. मदन फोंडवीची गाडी नेतात म्हणजे काय? हे बघणाऱ्या तू काय बी कर. गाडी जशी होती तशी सही सलामत मला आणून दे. कळलं का? पुढे तू आता मी कर्णकटात आहे. गाय ढकल्या मला म्हणला पप्पा असा जातो ना असा येतो. तुझा असा कर्णकटात आहे का? कर्णकटात आहे का तुझा असा? काही टेन्शन घेऊ नका पप्पा. मी तुमची गाडी आहे ना माझ्या ह्या हाताने परत आणतो जशीच्या तशी. जर नाही आणली ना रे तर गाय ढकल्या तेच हाते ना शोलेतल्या ठाकूरवाणी अशा छटू टाकीन झाल्या. कळलं का? ओ शेठ, त्यांचा एकच हात तोडा बरं का, नाही तर दुवा एक माणूस ठेवायला लागेल त्यांना. बाय पप्पा. माझा ठाकूर होईल तो होईल पण तुझा सांबा करतोच मी. निसर्ग उघड्या डोळ्यांनी पाहायचा, झूम करून नाही. अरे तुम्ही कुठे गायब झालेला? हाच निसर्ग वेगळ्या अँगलने बघत होतो. बावड्या, ती आपल्यापेक्षा वयानं मोठी आहे आणि मेन म्हणजे लग्नाची आहे. तिचं लग्न झालं नाही म्हणून तू मंडप टाकायला जाऊ नको. कर्नाटकात वेळेत जायचं आपल्याला, लक्षात आहे ना? मी काय बोलतो, हिने जो आपल्यावर खर्च केलाय तो हिला रिटर्न करू आणि आपण आपल्या मार्गाला लागू ना. हा, फुकट पळून आणलेली गाडी आणि पळून आलेली पोरगी लय डेंजर असते. इथं काय करायला? जस्ट चिलिंग ब्रो. डबा टाकायला आलो होतो. हा, ती काय एकत्रच बसतंय का? आम्हाला एकमेकांची कळ काढायची सवय. हा. मुलीला कधी आंघोळ करताना बघितलं नाही का? ए शी, हे तू या अशा गोष्टी आम्ही कधी करत नाही. हा, हो का? मग है? तुला वाटेल आम्ही पळतोय पण आम्ही चालत जाणार आहे. हा